अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर, पक्षावर आणि नेतृत्वावर टीका करण्याचं काम सातत्यानं अध्यक्ष महोदय या चॅनलच्या माध्यमातून होतं की ज्यांना लोकशाहीमध्ये आपण वृत्तपत्रांना किंवा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो अध्यक्ष महोदय, तेव्हा जबाबदारीनं त्यांनी वागलं पाहिजे आणि आपली भूमिका मांडत असताना एक भाषेचा स्तर राखला पाहिजे अध्यक्ष महोदय। याच्यामध्ये असं कुठलंही न करता माझ्या कुटुंबाची आणि सभागृहामध्ये माझी बदनामी होईल अशा पद्धतीचं वर्तन अध्यक्ष महोदय या YouTube चॅनलने केलेलं आहे। त्या लय भारी YouTube चॅनल आणि तुषार आबाजी खरात यांच्या विरोधात अध्यक्ष महोदय मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये मांडतो। माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये बसलेले आहेत अध्यक्ष महोदय। माझी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती अध्यक्ष महोदय या माध्यमातून आहे, संबंधित प्रकरण चालू झालं की राज्यपालाला एक कुणी निवेदन दिलं आणि त्या निवेदनासंदर्भात अध्यक्ष महोदय आपण आपल्या शासनानं ते निवेदन पोलिसांच्याकडे पाठवलं आणि त्याची चौकशी केली। ज्यांची निवेदनावर सही होती त्यांनी SP ला जबाब दिलेला आहे की संबंधित सही माझी नाही, मी तो अर्ज केलेला नाही। या प्रकरणाची सुरुवात पुन्हा नव्याने इथून झाली आणि याची माहिती आपण मुख्यमंत्री महोदय आपण घ्यावी। पण हे असं असताना राज्यपालाला खोटं निवेदन देणं, अशा पद्धतीचं वातावरण अध्यक्ष महोदय तयार करणं आणि एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या नेतृत्वाला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा अध्यक्ष महोदय प्लॅन करणं हे अध्यक्ष महोदय खूप घातक असं आहे। या प्रकरणाबद्दल अध्यक्ष महोदय मी जास्त काही बोलणार नाही, पण याच सभागृहामध्ये अनेक सदस्य आहेत। याच सदस्यांनी विधान परिषदेचा पराभव सहन झाला नाही म्हणून माझ्या विरोधात षडयंत्र तयार केलं। काही सदस्य या सभागृहामध्ये आताही आहेत, काही बाहेर आहेत, पण या सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला अध्यक्ष महोदय आणि त्याच्यावर कारवाई करत असताना जी वस्तुस्थिती समोर आली, पण माझं या माध्यमातून सांगेन अध्यक्ष महोदय, माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर अस्थि विसर्जन सुद्धा करायची वाट बघितली नाही। 8 वर्षापूर्वीचं प्रकरण अध्यक्ष महोदय काढलं, कदाचित 10व्या दिवशी पण करता आलं असतं, पण एवढी सुद्धा नीतिमत्ता दाखवण्याचं काम अध्यक्ष महोदय यातून केलं नाही। माझी अध्यक्ष महोदय आपल्याला माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय, या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिलेला आहे। सभागृहाचे सदस्य काही लोक सांगतात अध्यक्ष महोदय न्यायालयाने स्पष्ट सूचना दिलेल्या आणि त्या वेळचं सगळं रेकॉर्ड अध्यक्ष महोदय न्यायालयाने डिस्ट्रॉय केलेलं आहे, तरी सुद्धा सभागृहाचे सदस्य सांगतात की सगळं रेकॉर्ड आमच्याकडे आहे। म्हणजे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? अध्यक्ष महोदय याही संदर्भात माझी विनंती, आपल्याला याची चौकशी झाली पाहिजे। या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय माझ्यावर कारवाई केली किंवा माझ्यावर जे प्लॅन होता आजपर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं, सभागृहाने अनेकदा अनुभवलेला आहे। आता याच्यात त्यांची चूक नाही अध्यक्ष महोदय, माझी चूक आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय। माझ्या मागे राजे महाराजांचा कुठल्या संस्थानिकाचा आशीर्वाद नाही, पण सामान्य कुटुंबातल्या एखाद्या युवकानं पुढे यावं, राजकीय क्षेत्रामध्ये काम करावं, अशा पद्धतीचं सहन न होणारी मंडळी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा पद्धतीचं प्लॅन करतात आणि कायम या बदनामीचं षडयंत्र अध्यक्ष महोदय आजपर्यंत केलं। माझी सभागृहालाही विनंती या माध्यमातून आहे, आजपर्यंत ज्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये सहभागी नसणाऱ्या जयकुमार गोरेनं आजपर्यंत किमान 28 गुन्ह्यामध्ये सामोरं जायचं आतापर्यंत काम केलं, त्याला प्रत्युत्तर दिलं आणि संघर्ष करून आज इथं उभा राहिलो। पण माझी या माध्यमातून विनंती एवढीच अध्यक्ष महोदय आहे, असे असंख्य प्रसंगाला सामना देत असताना एखादा जयकुमार संघर्ष करून पुढे पोहोचतो, पण अशा अनेक नेतृत्वाला संपवण्याचं काम आजपर्यंत अध्यक्ष महोदय या अनेक लोकांनी अगदी प्लॅन करून केलेला आहे। माझी मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, जयकुमार दोषी असेल तर त्याला फासावर द्या, सोडू नका। पण माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीचं अर्ज देणं, अशा पद्धतीचं प्लॅन करणं, राज्यपालाला अर्ज देणं आणि त्याच्यावर आपण चौकशी केल्यानंतर संबंधितांनी ज्यांनी अर्ज केला ते सांगतात की मी अर्ज केला नाही, अशी चौकशी अध्यक्ष महोदय याची मुख्यमंत्री महोदय याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर त्याचा सोक्ष लागला पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जर राज्यपालाचा अर्ज त्यांनी केलेला नाही तर त्या YouTube चॅनलकडून कसा पोहोचला आणि त्यातून बातम्या कशा तयार झाल्या, याही संदर्भात चौकशी मुख्यमंत्री महोदय झाली पाहिजे। माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे की आपण या संदर्भातली चौकशी कराल आणि माझ्यासारख्या सामान्य सदस्याला न्याय द्याल, अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो। ठीक आहे।
हे खरं आहे की काही वर्षात मीही 1995 पासून या सभागृहाचा सदस्य आहे. सभागृहाच्या सदस्यांच्या संदर्भामध्ये या अगोदरही वर्तमानपत्रात काही बातम्या वगैरे आल्यात तर गंभीरतेने त्याची दखल घेतली जायची. धीरे धीरे या सोशल मीडियानी अध्यक्ष महाराज आपली संस्कारित लोकशाही ही आता स्वैराचारी लोकशाहीच्या मार्गाने प्रवास करताय. खरं तर त्यांचं एक वाक्य की मी जर दोषी असेल तर मला कडक दंड झाला पाहिजे आणि हे वाक्य लक्षात घेता हा हक्कभंग आपण ताबडतोब स्वीकारला पाहिजे. या अगोदरची ही दाखले जर बघितले तर 15 डिसेंबर 2020 मंगळवारी 11:28 एक मुख्यमंत्री महोदयांचा अवमान होणारी बातमी हिंदू वर्तमानपत्रात आली आणि आपण सेक्शन वाचून दाखवलं. आपण म्हणजे जे कोणी अध्यक्ष होते त्यांनी सेक्शन वाचून सांगितलं की अशा विषयावर अध्यक्ष म्हणून 29 सदस्यांना तिथं उभं करण्याची आवश्यकता नाही आणि 284 या सेक्शन मध्ये या नियमामध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी अध्यक्षांना विशेष अधिकाराचा कोणताही प्रश्न विशेष अधिकार समितीकडे तपासणीकडे चौकशीसाठी किंवा अहवाल सादर करण्यासाठी सोपविता येईल. याची गंभीरता काय अध्यक्ष महाराज की विधानसभा अधिवेशनामध्ये सदस्यांनी योग्य पद्धतीने या कामकाजामध्ये सहभाग घेता कामा नये किंवा इतरांनी कोणी घेऊ नये या पद्धतीने हेतू ठेवून मनामध्ये दबाव करण्याचा जर प्रयत्न केला तर तो दबाव या हक्कभंग समितीकडे ताबडतोब जाणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि जाणंच आवश्यक नाही. मी हा कागद तुम्हाला पाठवतो अध्यक्ष महाराज. 8 जून 2009 याच विधानसभेत आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेत मीही सहभागी झालो. कारण तर हे आयुध म्हणजे बोथट होऊ नयेची काळजी तुम्ही आमचे संरक्षण करते आहात. तेव्हा खरं तर निर्णय झाला की हक्कभंग एकदा सभागृहात मान्य केला अध्यक्ष महोदयांनी